नमस्कार, सोनल्स किचन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. काही नवीन प्रॉडक्ट्स किचनसाठी मागवलेत तर ते आज तुम्हाला दाखवते. ऑनलाईन मागवलेत. सर्वच प्रॉडक्ट्स मला खूप युजफुल वाटले म्हणून तुमच्याशी शेअर करते. तर चला मग सुरुवात करूया. प्रॉडक्ट्स अनबॉक्सिंग केलेले आहेत तर दाखवते तुम्हाला काय काय घेतले. तर मी एक कढई आहे, कढई घेतली आहे. ब्रासची कढई आहे ही मागवली आहे मी जिस्टा या साईटवरून मागवली आहे. आतून ऑलरेडी कढई केलेली आहे, खोलगट आहे आणि छान आहे. पितळ हे थोडं महाग असतं नॉनस्टिक पेक्षा, किंवा तेवढंच असतं म्हणालात तरी चालेल, पण कुकिंगसाठी तो एक हेल्दी ऑप्शन ठरू शकतो आणि पारंपरिक पद्धत आपण वापरतोय हे एक समाधान. पण जिस्टा या साईटवरून मी मागवली आहे ही कढई. ब्रासच्या भांड्यामध्ये कुक करताना काय काळजी घ्यावी ते त्याने दिलंय इथे. टू कुक फूड इन ब्रास वेसल्स एन्श्युअर कलाई इज डन ऑन द इनसाइड आणि ट्रान्सफर द फूड टू अनदर वेसल विदिन 2 to 3 hours ऑफ कुकिंग. तर पितळीच्या भांड्यांना आतून कलई असणं गरजेचं आहे. तर कलई करतात म्हणजे काय, तर कथील नावाच्या धातूला वितळवून त्याचं कोटिंग पितळी भांड्याच्या आत केलं जातं. जेव्हा आपण अशा कलई केलेल्या भांड्यामध्ये कुक करतो त्यावेळी हा कथील धातू त्या पदार्थामध्ये थोडा लीच होतो, पण तो आपल्या शरीरासाठी पोषकच असतो. त्यामुळे ही भांडी जास्त उत्तम ठरतात. या कढईची प्राइस आहे 2500 रुपये. ही एक कढई. त्यानंतर हा एक तवा आहे. हा पण ह्या पर्टिक्युलर साईटवरूनच मागवलाय. कॅरोटी या कंपनीचा तवा आहे. डोसे बनवण्यासाठी माझ्याकडे तवा नाहीये. बऱ्याच वेळा मी आंबोळ्या, घावन, बिडाच्या तव्यावर बनवत असते, तर म्हटलं चला एक डोशाचा तवा मागूया. यावर पोळ्या सुद्धा छान बनतात. तर हा असा आहे तवा. त्याला लाकडी हँडल आहे, स्मूथ सरफेस आहे. इंडक्शन किंवा इलेक्ट्रिक शेगडीवर पण चालेल. नॉनस्टिक आहे पण PFOA फ्री आहे, म्हणजे हे हार्मफुल केमिकल वापरलं जातं नॉनस्टिक कोटिंग देण्याकरता, ते यामध्ये नाहीये. नॉनस्टिक मध्ये हा बेटर ऑप्शन आहे असं म्हणता येईल. काही प्रिकॉशन्स दिलेत, यूज अँड केअर, तर हे नेहमी फॉलो करायचे. यावर नंतर पदार्थ बनवून दाखवीनच तुम्हाला. आता बाजूला ठेवते. दुसरं प्रॉडक्ट बघूयात. हा दिवा आहे. एक देवासाठी दिवा मागवलाय, ॲमेझॉनवरून मागवलाय. तर ओपन केलेलं नाही आहे. आता ओपन करूयात. बापरे, एवढा मोठा दिवा आहे, तो छोटा नाही आहे. अखंड ज्योत दिवा हवा होता मला, तर हा मी ऑनलाईन मागवला ॲमेझॉनवरून. सोबत दिव्याची एक वात पण दिली आहे त्यांनी. आधी मला मोठा वाटला, पण अखंड दिवा आहे ना तर ठीकच आहे, जास्त तेल राहील त्यामध्ये. मलाही माहिती नाही. हे फक्त इकडे आहे, याच्यातून ही वात गेली आहे, तर हे फिरवल्याने ती वात वर येते आणि हे केल्याने परत खाली जाणार. एकदा वात जळली की मग थोडीशी वर काढायची परत. या वाती पण मी मागवल्यात. दिव्याची वात वर घेण्यासाठी त्याला ऍडजस्टेबल नॉब आहे. याची प्राइस आहे 995 रुपये. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. हे म्हणून मला हे आवडलं की प्रत्येक वेळी ना तेल लागतं ना हाताला आपल्या. हे बघ, हे त्याच्या वाती एक्स्ट्रा मी मागवल्या. ह्या पण 280 250 रुपयाच्या वाती. दिवा लावून दाखवते देवासमोर. तेल किंवा तूप काही घालू शकता. मी आता तेल घालते. लहान मोठी जशी वात हवी त्याप्रमाणे ॲडजस्ट करायचं. आणि त्यावर हा बोरोसिल ग्लासचा प्रोटेक्टर आहे. तर हा असा आहे अखंड दिवा. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा मला नक्की. हे IKEA मधून मागवलंय. ओपन केलेलं आहे ऑलरेडी. मी फक्त दाखवलं तुम्हाला याच्यामधलं. यामध्ये हा मोठा ग्लास जार विथ टॅब आहे, निनादने मागवलाय. आणि त्यावर झाकण आहे, हे बॅम्बूपासून बनलंय. आपल्या रूममध्ये पाणी पिण्यासाठी बॉटल्स भरून ठेवतो ना आपण, तर त्याऐवजी त्याने हा जार मागवलाय. हा नळ आहे त्याला. 4 लिटर पाणी राहतं याच्यामध्ये टोटल. आणि या बॉक्समधून तो आला, IKEA मधून मागवलाय. IKEAचं प्रॉडक्ट आहे. आणि याच्यामध्ये जे 2 ग्लासेस पण आले आहेत त्याच्यावर. छान असं स्टायलिश लुक आहे जारला. त्यामुळे घरच्या छोट्या पार्टीजमध्ये बेवरेजेस सर्व करण्यासाठी आपण वापरू शकतो. डिटॉक्स वॉटर बनवू शकतो. टॅबला आतल्या साईडने जाळी आहे, त्याच्यामुळे ते पाणी फिल्टर होऊन येतं. जारच्या खाली हा जो स्टँड आहे तो पण सिम्पल आहे असेंबल करायला. ग्लासेसवर पण वुडन लीड आहेत, ती सुद्धा बॅम्बूपासून बनलेली आहेत.
याच्यामध्ये टोटल 4 लिटर पाणी राहतं. एका व्यक्तीला एक दिवसाला पुरेल इतकं 4 लिटर, म्हणजे 4 लिटर पाणी आपल्याला पिणं गरजेचं आहे ना. 4 लिटर पाणी याच्यामध्ये राहतं. त्यामुळे असं पण आपण दिवसभरासाठी याच्यामध्ये भरून ठेवू शकतो पाणी. तर या जारमध्ये आता मी डिटॉक्स वॉटर बनवते, दाखवते तुम्हाला. पण 1 काकडी, 2 लिंबू आणि 2 इंच आलं याचे पातळ स्लाइस करून घेतले आणि अर्धी वाटी पुदिन्याची पानं घेतली. सर्व काही स्वच्छ धुवून घेतले. यामध्ये टेस्ट करिता थोडं मध घालू शकता, पण मी सिंपलच ठेवलंय. डिटॉक्स वॉटर फ्लेवरफुल असतंच, पण त्याबरोबर त्यामध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स सुद्धा असतात. त्यामुळे आपण आपल्या दिवसाची सुरुवात अशा डिटॉक्स पाण्याने करू शकतो. हे वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जातं. 5 ते 6 तासापेक्षा जास्त वेळ ठेवायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवायचं. सर्व प्रॉडक्ट्स दाखवून झालेले आहेत. आपलं डिटॉक्स वॉटर पण तयार आहे. हे आता 5 तास असंच ठेवायचं आहे आणि 5 तासानंतर आपण ते पिऊ शकतो. त्यानंतर आजच्या दुपारच्या जेवणासाठी मी बनवली आहे पावभाजी. दाखवते, इथे टेबलवरच वाढून ठेवलंय ताट. भाजीसोबत ब्रेड घेतलाय बटर लावून. वरून घालण्यासाठी थोडं चीज किसून घेतोय. हे वरण आणि भात. हा आहे आमचा आजचा मेन्यू. तर आता इथेच व्हिडिओचा एंड करते. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.